सत्वावतार श्रीराम धरिला दुष्ट रावण बिगवधीला अश्वावतार राधे निघ कृष्ण गोकुळाला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला. तात्या जबरदस्त. कोकणची लोककला लोकसंगीत अकरी झोम मरणाच्या बाहेर बेपाट. मित्रांनो, तात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मग वय आमच्या नमन्यामध्ये होत होता वग आणि वगानंतर येत होता दसमुखे रावण. वा वा तात्या, आज तुमच्यामुळे कोकणच्या लोकसंगीताची डॉक्युमेंटरी तयार. शाबास. यस, तुमची एक मुलाखत. इकडे म्युझिक वाजेल, समोर कॅमेरा असेल, ऍक्शन म्हटल्यावर ऍक्शन घ्यायची. येस, म्युझिक कॅमेरा ऍक्शन. भाई ऍक्शन काय बघा तात्या, फायटिंगचा सीन नाही, ऍक्शन म्हणजे सावध राहा. मी आला असं सांग ना, कॉलर नीट करा, सगळं व्यवस्थित आहे. येस तात्या, आज तुमच्यामुळे कोकणच्या लोकसंगीताची डॉक्युमेंटरी तयार. म्हणतात ना की इथल्या मातीचं ढेकूळ जरी पाण्यात टाकलं तर तवंग उठेल तो कोकणी लोककलेचा, कोकणी लोकसंगीताचा. आणि कोकणी लोककलेने आणि लोकसंगीताने झपाटलेली तात्या तुमच्यासारखी वेडी माणसं इथे निर्माण होतात. म्हणूनच कोकणची लोककला संपूर्ण जगामध्ये पसरलेली. पण कोकणी लोककला लोकसंगीत आजची पिढी सारं काही विसरत चालले, जो तो पैशाच्या मागे लागलेला आहे. पण माणूस एक गोष्ट मात्र नेहमीच विसरतो की जिच्या उदरातून आपण जन्म घेतो तिला आपण माता म्हणतो, आणि जिच्या उदरामध्ये आपला अंत होतो तिला आपण माती म्हणतो. फक्त एक वेलांटीचा फरक आहे. ही वेलांटी म्हणजेच आपलं आयुष्य आहे, हेच नेमकं माणूस विसरतो. आज तुमच्यावर फिरत असताना एक गोष्ट जाणवली की इथले आई वडील इतके काबाड कष्ट करतात. त्यांचं एक मोठं स्वप्न असतं की आपल्या मुलाने मोठमोठ्या शहरामध्ये जावं, परदेशामध्ये जावं, शिकावं, मोठी नोकरी करावी, मोठा व्यवसाय करावा आणि आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावचं नाव संपूर्ण जगामध्ये रोशन करावं. आणि त्या दृष्टीने तो मुलगा मोठमोठ्या शहरामध्ये जातो, परदेशामध्ये जातो, शिकतो, तिथेच नोकरी करतो, तिथेच लग्न करतो आणि आयुष्यभर तिथेच राहतो. आई वडील बिचारे वाट बघत असतात, पण तो मुलगा इथल्या मातेला आणि मातीला विसरतो. अशा पिढीला नेमकं तात्या तुम्ही काय सांगाल? आणि कोकणची लोककला लोकसंगीत टिकून राहण्याच्या दृष्टीने काय सांगाल? भाव म्हणतोस तर बरोबर आहे, नाही असं नव्हे, पण एवढ्या सगळ्या मंडळींना सांगण्या इतका मी कोण काय मोठा माणूस नव्हे. आपला हाय तर हाय, उगीच कशा आपली पाजला. पण सगळ्या मंडळींना मी एकच सांगेन, तर भावानू, आपल्या वाढ वडिलांनी जर काही सणवार कुलाचार घालून द्याला नाही ते काय खुलेडे नव्हते हो. त्याच्या मांग पण काहीतरी योजना आहे. काय सगळ्या तरुण पोरांना आणि पोरींना मी एकच सांगेन, तर भावानू, तुम्ही जेव्हा कोकणाच्या भूमीत जन्म घेतला वाय, ती कोकणची भूमी भगवान परशुरामान पराक्रमान बनवलेली भूमी आहे. त्याच्यामुळे या भूमीतला खैली पण पोर जगाच्या पाठीवर खैलीकडे जरी गेली तरी आपला झेंडा फडकवण्याच्या मागे राहणार हा इतिहास. उगाच ना आमच्या कोकणाला 6 भारतरत्न गावली. 6 मग का सगळ्या जगाला क्रिकेटचा ये लावणारा सचिन तेंडुलकर, आगरकर, वेंगसरकर, गावस्कर हे सगळं आमच्या कोकणातलं आहे. सगळ्या जगामध्ये ज्या लोकशाहीचा हेवा वाटतो त्या भारताच्या लोकशाहीची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोकणात. महर्षी कर्वे आमच्या कोकणातले आहेत. लोकमान्य टिळक आमच्या कोकणातले, साने गुरुजी आमच्या कोकणातले आहेत, भालचंद्र मुनगेकर आमच्या कोकणातले आहेत. अरे एवढंच कशा घेऊन राहिलं, सगळ्या महिला वर्गाला अपमान वाटेल ते झाशीची राणी पण आमच्या या सगळ्या थोर मंडळींच्या कामाला बट्टा लागला असलं खैलं काम तुम्ही पोरांनी करू नका. आमची पोरा निसरूड फुटला का हॉटला हुंबई पुण्यात जातात, तिकडे जाऊन काय करतात, हेजेरीच्या हाताखाली कामा करायची, पणाशी उलाडली का तसं पिटाल तो गावाला. मग काय इकडे नाकडीला पोची लावायची, ह्याच्या आंब्यावर जा, त्याच्या खांड्यावर जा, त्या काजूवर जा. आता आंब्यावर पण कोण घेत नाही, सगळं गुरकं आलेलं आहे. पण ते का आले ह्याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आम्हाला लाज वाटली यावी. अक्कड महाराष्ट्राला जवळजवळ 720 किलोमीटरचा समुद्र किनारा गावला, जवळजवळ सगळा समुद्र किनारा आमच्या कोकणाच्या वाट्याला. पण आमच्याकडे पर्यटन किती आहे? वाट 2 डेंगा खाली जावा गोव्यात, आमच्या अर्ध्यात नाही समुद्र तरी त्यांच्या घराघरात पर्यटन गेलेलं आहे. पण तात्या कोकणामध्ये अनेक नेते